श्री स्वामी समर्थ सगळ्यांना नमस्कार मंडळी. आज ना मंडळी राशनच्या तांदळापासून आपण इथं भन्नाट असा पदार्थ बनवलेला आहे. नाश्त्याचा पदार्थ म्हणा किंवा मिनी उत्तप्पा म्हणा. मस्त झाला होता, क्रिस्पी कुरकुरीत झाला होता, बाहेरून आतून गुबगुबीत असं फुगून तडम झाला होता, मस्त लागत होता. नक्की ट्राय करा. त्याच्यासोबत मी चटणीसुद्धा बनवलेली आहे, ती चटणीसुद्धा मस्त लागत होती. आणि अशाच पद्धतीची चटणी नक्की बनवून पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चटणीचा सुद्धा व्हिडिओ याच्यामध्येच ॲड केलेला आहे मी. तर बघू शकताय मस्त असे दिसतसुद्धा आहेत, पण चवीला पण खूप छान लागणार आहेत. आता इथं मी राशनचे तांदूळ घेतलेले आहेत. आता इथं मी 2 ग्लास इतके राशनचे तांदूळ घेतलेले आहेत. मी रात्रीचे तांदूळ स्वच्छ 2-4 पाण्याने धुवून निवडून स्वच्छ धुवून 2-3 पाण्याने रात्रभर याला भिजत ठेवलं होतं. तर मला सकाळी सगळ्यांनाच नाश्त्याला बनवायचं होतं हे. तर बघू शकताय संडेचा हा असा मस्त बेत बनवू शकताय. संडे म्हणा किंवा आज मी बनवलेला आहे, म्हणजे मुलांच्या डब्यालासुद्धा देऊ शकताय असा मिनी उत्तप्पा. तर बघू शकता इथं मी वरती झाकण ठेवून पाणी ठेवलेलं आहे. आतमध्ये काहीच मिक्स केलेलं नाही. आता बघू शकताय रात्रभर आपण हे भिजलेलं आहे. आणि इथं मस्त असे तांदूळ भिजून झालेले आहेत. वरचं पूर्ण पाणी काढून द्यायचं आहे. 1-2 पाण्याने परत एकदा धुवून घ्यायचं आहे तांदूळ आपले. आणि याच्यातलं पाणी सगळं काढून टाकलेलं आहे. इथं मीडियम मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता मावेल इतकं आपल्याला तांदूळ घालून घ्यायचे आहेत. आता तांदूळ घातल्याच्या नंतर आता इथं मी एक टिप्स सांगणार आहे. मस्त असं गुबगुबीतपणा येण्यासाठी किंवा टेस्ट छान येण्यासाठी या उत्तप्याला. तर आपण इथं जो बटाटा असतो ना, मोठ्या साईजचे 2 बटाटे मी उकडून घेतलेले आहेत. आता इथं उकडलेले बटाटे याच्यामध्ये टाकून द्यायचे आहेत. 1-2-3 फोड्या टाकायच्या आहेत. बाकीच्या दुसऱ्या बॅचला टाकलात तरी चालेल. आता इथं हिरवी मिरची मी ह्या एकाच भांड्यामध्ये टाकत आहे. बाकीचे भांड्यामध्ये तसंच वाटून घेतलं तरी चालेल. इथं मी 2-3 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, म्हणजे तिखटपणा येण्यासाठी चव छान येते त्याच्याने. आणि मिक्सरला आता पाणी घालून स्मूथ बॅटर वाटून घ्यायचं आहे, म्हणजे बारीक वाटून घ्यायचं आहे. बाकीचंही मी तसंच वाटून घेतलेलं आहे. इथं बघू शकताय मस्त असं वाटून झालेलं आहे आपलं. आणि आता याच्यामध्ये काही भाज्या मिक्स करणार आहोत आपण. मी इथं गाजर, शिमला, कांदा मिक्स केलेला आहे. आता या ठिकाणी तुम्ही बाकीच्या दुसऱ्या कोणत्या भाज्या मिक्स करायच्या असेल तर ते सुद्धा या ठिकाणी करू शकता. मी बारीक असं कट करून घेतल्या होत्या भाज्या, तर तुम्ही किसूनसुद्धा घालू शकता या ठिकाणी. मग मी मोठा एक कांदा चिरून घेतला होता, ते सुद्धा याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. आता जास्त भाज्या अशा पद्धतीच्या बनवल्या की खात नाही, तर मग अशा पद्धतीने जर खाऊ घातलं मुलांना तर भरपूर प्रोटीनही भेटतं. पौष्टिक पदार्थ बनवतो आहे आज आपण नाश्त्याचा. आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे वरनं. आणि आता ह्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आता हे एकजीव झाल्याच्या नंतर बॅटर आपण ह्याला बाजूला ठेवून देणार आहोत आणि चटणीची तयारी करणार आहोत किंवा चटणी बनवून घेणार आहोत बाजूच्या गॅसवर आपण. इथं मी थोडंसं कोथिंबीर बारीक कट करून टाकलेलं आहे आणि ते सुद्धा एकजीव करून घ्यायचं आहे. बारीक कट करून टाकायचं आहे कोथिंबीर आपल्याला. तर ह्याला एकजीव करून झाल्याच्या नंतर इथे एक लोखंडी कढई ठेवलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये मी शेंगदाणे घालून घेत आहे. तर इथं शेंगदाणे खमंग असं साल तडकेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. बघू शकता गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. आणि आता हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. शेंगदाणे भाजून झाले की मग याच्यामध्ये डाळवं टाकून घ्यायचे आहेत. आपण आज डाळवं आणि शेंगदाण्याची चटणी करणार आहोत. खोबरं मी कमी प्रमाणात टाकलेलं आहे. 1-2-4 फोडीच खोबऱ्याच्या टाकलेल्या आहेत इथं. मस्त असं खमंग दोन्ही भाजून झालं की गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे एका प्लेटीमध्ये काढून. आता इथे एक मीडियम किंवा बारीक साईजचा जार घेतलेला आहे मी. आणि ते शेंगदाणे आणि डाळवा याच्यामध्ये टाकायचा आहे. कोथिंबीर टाकलेली आहे भरपूर अशी मी. आणि खोबरं टाकलेले आहेत तुकडे खोबऱ्याचे, ओल्या खोबऱ्याचे तुकडे आहेत हे. आणि लसूण टाकलेलं आहे, जिरं टाकलेलं आहे, लसूण 10-15 पाकळ्या टाकलेल्या आहेत. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. पाव चमचा इतकं जिरे पडतील एवढं टाकलेलं आहे मी जिऱ्याचं प्रमाण. तर इथं भरडसर वाटून घेतल्याच्या नंतर
इथं मी हिरव्या मिरच्या टाकायचं विसरली होती, तर ते सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मस्त असं वाटून घ्यायचं आहे. बघू शकताय मस्त असं वाटून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आपलं आणि ते याच्यामध्ये ओतून द्यायचं आहे. म्हणजे पातळसर होते आपली चटणी. जर दाटसर ठेवायची असेल तर तसंच ठेवू शकताय, पण मला पातळसर पाहिजे होती म्हणून मग मी इथं थोडंसं पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे. आता इथं तेल कडकडीत गरम केलेलं आहे. त्याच्यामध्ये अशा तडक्याच्या मिरच्या आणि फोडणीला आपण हे मोहरी घातलेलं आहे या ठिकाणी बघू शकताय. आणि मस्त असं तडतड आवाज आला की मोहरीचा आणि मस्त असं तडतडली की मोहरी चरकन असं तडका देऊन घ्यायचा आहे. बघू शकता इथं मस्त असं तडका देऊन झालेला आहे. आपला अप्रतिम चवीची चटणी आता रेडी झालेली आहे. याला बाजूला ठेवून देऊया. आणि आता इथं बॅटर आपलं रेडी आहे. अगोदरच इथं सोडा घालून घेत आहे मी. थोडासा सोडा घालायचा आहे आपल्याला, म्हणजे पाव चमच्यापेक्षाही मी थोडासा कमीच घातलेला आहे. थोडंसं पाण्याची धार वरनं सोडायची आणि याला एकजीव करून घ्यायचं आहे. इथं मी जे तडका पॅन आहे आपलं त्याच्यामध्ये बनवत आहे. तुम्हाला जर तडका पॅनमध्ये नसेल बनवायचं तर तुम्ही डोशाच्या तव्यावर सुद्धा बनवू शकता. इथं 2-3 थेंब तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे आणि मस्त मोहरी तडतडली की लगेच याच्यामध्ये एक पळी बॅटर ओतून द्यायचं आहे. गॅसची फ्लेम खूप लो ठेवायची आहे आपल्याला आणि लो फ्लेमला आपण शिजवून घ्यायचं आहे किंवा भाजून घ्यायचं आहे म्हणू शकताय. तर इथं बघू शकताय मस्त असं 1-2-3 मिनटं झाल्याच्या नंतर आपण ही प्लेट पकडच्या साह्याने काढायची आहे, कारण भाजू शकते हाताला किंवा कपडासुद्धा घेतलात तरी चालेल. आता मस्त अशा याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला. तर बघू शकताय मस्त अशा कडा मोकळ्यासुद्धा करायची गरज नाही, याला चिपकतसुद्धा नाही हे. आणि मस्त अशी चमचा घ्यायचा आहे आणि चमच्यानं मस्त असं पलटी मारून द्यायचं आहे. बघू शकताय मस्त असं अशाच पद्धतीने मी बाकीचेही बनवून घेणार आहे. खालची पण 2-3 मिनटं भाजून घ्यायचं आहे. बघू शकताय मस्त असे तयार झालेले आहेत आपले मिनी उत्तप्पम किंवा नाश्त्याचा पदार्थ. अप्रतिम लागतो. कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील. परत भेटू पुढच्या रेसिपीमध्ये, नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.